महोदय, माननीय मंत्री महोदयांनी जरी या संस्थेचा इतिहास सांगितला आणि इतिहासामध्ये ह्या संस्थेची जेव्हा स्थापना झाली ते जे काही उद्देश होते, परंतु आज वस्तुस्थिती अतिशय वेगळी आहे। या जिल्ह्यातले जितके लोकप्रतिनिधी या सभागृहात आहेत त्या लोकप्रतिनिधींची हीच भावना आहे की हे शासकीय अनुदानावर चालवण्यात येणारं मेडिकल कॉलेज आज एक प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे। आमच्या वर्धा जिल्ह्यातले लोकप्रतिनिधींना एखादा पेशंट नागपूरला एम्समध्ये भरती करायला सोपी आहे, जीएमसी मेडिकल कॉलेज नागपूरला करायला सोपी आहे, परंतु सेवाग्रामच्या वैद्यकीय महाविद्यालयात लोकप्रतिनिधीला पाठवलेला पेशंट त्याची काळजी ही कधीच घेण्यात येत नाही। अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक सवाल या निमित्ताने आहे की शासकीय अनुदानावर चालत असलेलं हे कॉलेज नफेखोरी करत आहे आणि धर्मदाय आयुक्ताच्या अंतर्गत येणारे हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, सोसायटीचं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलला आपले 10% जे बेड्स आहेत ते गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की चॅरिटेबल ॲक्टच्या अंतर्गत जे 10% बेड रुग्णालयासाठी आरक्षित ठेवले जातात, मागील 5 वर्षामध्ये किती रुग्णांना या संस्थेने रिलीफ दिला, उपचार केले याबाबत, आणि हे जे संस्थान आहे हे नफेखोरी करत आहेत का याबाबत यांचा फायनान्शियल फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे का? तसेच जर या संदर्भात हे कॉलेज जर प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून चालवत असेल तर हे कॉलेज शासन आपल्या ताब्यात घेऊन 25% अधिकचा निधी घेऊन केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून एकत्रित चालवण्यात येणार आहे का?